तर हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि तुमचं स्वागत आहे आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे आपण म्हणजे हे जे ब्लाऊज दिसतं आहे तुम्हाला, मी याची साडी तुम्हाला दाखवेल कशी आहे ती. तर हे जे ब्लाऊज आहे तर हे आपल्याला अर्जंट आलेलं आहे, म्हणजे अर्जंट स्टिच करून द्यायचं आहे. तर हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की डिरेक्टली म्हणजे ब्लाऊजवरून माप घेऊन प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कट करायचं ते. तर हे आहे मापाचं ब्लाऊज जे की माझ्याकडे आलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला सांगते की हे जे मापाचं ब्लाऊज आहे तर याच्यावरून आपण डिरेक्टली कसे माप टाकणार आहोत म्हणजे कपड्यावर. इथे तुम्ही पाहू शकता हे मापाचं ब्लाऊज आहे, हे अस्तर आहे कारण या ब्लाऊजमध्ये खूप सारे कलर आहे. तर मी तेच अस्तर घेतले आणि मी ब्लाऊज पीस पण प्रेस केलेला आहे आणि अस्तरही प्रेस केलेलं आहे. तर चला मी तुम्हाला इथे सांगणार आहे ब्लाऊजवरून माप टाकून प्रिन्सेस ब्लाऊज कसं कट करायचं. छातीत जे आहे ती बघा या पद्धतीने आपल्याला मोजायचं आहे. म्हणजे ही जी आपली हुकपट्टी आहे तर हुकपट्टीपासून ह्या मुंढा जिथे आपला म्हणजे मुंडा जॉईंट जिथे आहे ना तर तिथे पाहायचं आहे आपल्याला. तर डिरेक्टली असं म्हणजे खूप ओढून पण नाही पकडायचं. 9.25 आहे हे. आणि आपली जी कमर आहे तर कमर ही पूर्ण ब्लाऊजची खोलून पूर्ण ब्लाऊजची कमर मोजायची आहे आपल्याला. तर इथे आपण पाहूयात कमर किती आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कमर 31.5 आहे आणि छाती जी आहे तिची पूर्ण उंची आहे ना मी तुम्हाला दाखवते. तर या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती 14 आहे. तर आपण इथे ब्लाऊजची जी उंची आहे ती 15 टाकणार आहोत. कारण काय होतं बघा, नेहमी आपल्या मागं जरा गोंधळ असतो, घाई असते आपल्याला आणि प्रत्येक वेळी पेपर कटिंग करणं शक्य होत नाही. तर त्यामुळे म्हणजे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने ब्लाऊजची मापे टाकू शकता. बट या पद्धतीने जर तुम्ही मापे टाकून जर कटिंग केली तर खूप छान पद्धतीने ब्लाऊज येतो, म्हणजे खूप छान बसतो. तर इथे आपण पूर्ण उंची घेतली आहे 14. तर त्या 14मध्ये 1 इंच प्लस करून 15 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे. इथे आपल्याला शोल्डर टाकायचे आहे 5.5 आणि इथे हा 5.5 इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजची उंची जास्त असल्या कारणानं इथे आपण जी मुंडा खोली आहे ती 5.25 घेणार आहोत. तर हे अंतर जे आहे ते आपण मुंडा खोलीचं अंतर 5.25 घेतलेलं आहे आणि हा जॉईंट असा सरळ जोडून द्यायचा आहे या पद्धतीने. तर मग अशी आपण जसं की माप घेतलं ना तर इथे आपण छातीचं माप टाकणार आहोत, म्हणजे छातीचा 4था भाग टाकणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे या पद्धतीने असं ओढून पकडायचं आहे आणि हे ओढून पकडल्यानंतर नॉर्मल ओढून धरल्यानंतर हे किती होतं आहे या पद्धतीने पकडून पाहायचं आहे. तर हे 9.25 आहे. तर इथे आपण छातीचं माप टाकणार आहोत 9.25. म्हणजे अंगावर माप घेतल्यानंतर आपल्याला 4था भाग काढावा लागतो. पण मग या पद्धतीनं कस्टमरचं जर मापाचं ब्लाऊज जर ओके असेल तर काहीच हरकत नाही या पद्धतीने मापे टाकायला. आणि छाती जसं की आपण मोजली की 31.5 भरली होती आपली छाती. तर आपण इथे या पद्धतीने असा 31.5चा 4था भाग काढूया. तर हा अर्धा इतका होतोय आणि 15.25. तर 15.25चा आपण घेऊयात या पद्धतीने. म्हणजे 7.25ला एक रेष कमी. तर आपण इथे 7.25 घेऊया, काही हरकत नाही. 7.25 घेऊयात आपण इथे. असं बऱ्याच जणींच्या बाबतीत होतं ना की डिरेक्टली आपल्याला कस्टमर नाही आलं तर आपल्याला डायरेक्टली मापाचं ब्लाऊज येतच. तर या पद्धतीने तुम्ही जर मापे टाकत असाल तर तुम्हाला ब्लाऊज खूप सुंदर बसणार आहे. तर इथे आपण 2.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. इथे मुंडा खोली आपण 1.5 इंचचा आकार देणार आहोत या पद्धतीने. या पद्धतीने आपण 1.5 इंचचा आकार दिल्यानंतर आता आपण तर इथे आपण कट करून घेणार आहोत. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. तर इथे आपण घेऊयात आहे तसा ड्रॉ करून घेऊया. फ्रंट जो बॅक पार्ट आहे तो फ्रंट पार्टवर
ड्रॉ करून घेऊ आणि इथे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि इथे खाली 2 इंच एक्स्ट्रा सोडून वरती अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे. इथे अर्धा इंच आणि इथे 2 इंच स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. त्यानंतर इथं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. तर ही जोड्यात आपण कट करू. तर इथे पुढचा गळा आहे 6 या पद्धतीने 6. तर आपण पुढचा गळा घेणार आहोत 6. शोल्डर 2.5 आणि इथलचं जे शोल्डर आहे ते 3.25. तर हे जोडून घेऊया. तर इथलचा जो तुम्ही ब्लाऊज पाहू शकता, याचा गळ्याचा आकार जरा डीप आहे खोलून. तर आपण या पद्धतीने डीप आकार देणार आहोत. तर या कर्वनी तुम्ही डीप आकार देऊ शकता. त्यानंतर हे जे माप आहे तर हे आपण देणार आहोत 4.5, कारण अर्धा इंच मग शिलाईमध्ये जाईल. आणि आपला जो टक्स पॉईंट आहे तो आपण चेस्ट 9.25 असल्यामुळे, म्हणजे 37 छाती असल्यामुळे आपण इथे टक्स पॉईंट 11वर घेणार आहे आणि इथून 5.25 या पद्धतीने. तर इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. तर या पद्धतीने ड्रॉ करून दोन्ही साईडला 1-1 इंच सोडून इथे या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे नॉर्मल 1/2 इंचचा आकार देऊन हा मधला पट्टा कट करून घ्यायचा आहे आणि ह्या दोन्ही साईडचा पण कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने म्हणजे कप्स जरा भारी छान बसतात, व्यवस्थित बसतात. तर इथे पुढच्या वेळेचा आकार पण आपण कट करून घेणार आहोत. तर हे आपलं प्रिन्सेस कटचा हा बॅक, फ्रंट आणि हा आपला प्रिन्सेस कट. तर लगेच आपण स्लीव्ज कट करून घेऊ. इथे बाही लांबी आहे 5.25. तर आपण बाही कट करून घेऊयात. आणि या पद्धतीने आतले माप घ्यायचे आहे मुंढा आणि दंडाचे. तर इथे आहे दंड 8.25
आणि मुंडा आहे 6.25 आणि बाही लांबी आहे 5.5. तर इथे 5.5ची बाही लांबी आपण इथे 6.5 घेऊया, 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजे वरती आणि खाली अर्धा इंच दोन्ही साईडला शिलाई मार्जिन जाईल. त्यानंतर इथे 3 ते 3.25 इंचवर खूण करायची आणि या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे इथं. तर आपलं मुंड्याचं माप जे होतं ते 8.25 होतं. मग आपण इथे टाकूया 8.25. शिलाई मार्जिन 2 इंच सोडून जे आपलं दंडाचं माप आहे ते टाकूया. दंडाचं माप 6.25 आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर इथे 2 इंच शिलाई मार्जिन सोडून आपण वरच्या साईडने बाहीचा आकार देणार आहोत. तर आधी आपण म्हणून पद्धतीने आपली बाही झालेली आहे आणि इथे लगेच खूण करून पुढच्या भागाची म्हणजे पुढच्या मुंड्या खोलीची पुढचा आकार लगेच म्हणजे जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर ही झाली आपली बाही तयार. हा प्रिन्सेस कट आणि ही बाही. तर या पद्धतीने आपला जो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तर आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन या पद्धतीने ब्लाऊज कट केलेला आहे. तर हा ब्लाऊज आपण म्हणजे पीसवर ठेवून लगेच अस्तर कट करून घेणार आहोत. तर या पीसाला जे आहे ती मी प्रेस करून घेतलेला आहे. तर इथे लगेच आपण म्हणजे ठेवून हा कट करून घेऊयात. शक्यतो काठाच्या साईडला तुम्ही जर काठाच्या साईडला बाही जर ठेवली तर तुम्हाला जोड द्यायची गरज पडत नाही दोन्ही साईडनी. आणि पिसावर पण ठेवताना काठाच्या साईडला जर ठेवली तर तुम्हाला म्हणजे गरज नाही पडणार जोड वगैरे द्यायची. तर चला, मी जो कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लाऊज स्टिच होऊन कसा होणार आहे तुम्हाला मी नक्की दाखवेल. तर चला, थँक्यू. श्री स्वामी समर्थ आणि भेटूया पुन्हा. तर हॅलो, नमस्कार. आपण याच्या आधी जो कटिंगचा व्हिडिओ शेअर केला तर तो जो ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ होता तर ते ब्लाऊज शिवून म्हणजे स्टिचिंग करून या पद्धतीने झालेला आहे. तर हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज विथ बॅकनेक, फुल डीप बॅकनेक आहे आणि पुढचा गळा या पद्धतीने गोल आहे आणि स्लीव्ज याची 5.5 इंच आहे. विड्थ याची आहे 8.25 इंच आणि मुंडा याचा आहे 8.5 इंच, म्हणजे 17 इंचाचा मुंडा आहे बट हाफ करून मग 7.5 इंचाचा. तर या पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच झालेला आहे. आणि ही जी लेस तुम्ही पाहू शकता तर ही लेस जी आहे ती म्हणजे ब्लाऊजला मॅच होईल याच पद्धतीने आपण लावलेली आहे. आणि ही जी साडी आहे ही ब्रासोची साडी आहे ॲक्च्युली. आणि या साडीवर जो पीस आहे तो या पद्धतीने आलेला आहे. जो कपडा असतो ना टर्कन टाईप, त्या टाईपमध्ये कपडा आहे. आणि हा जो आपला ब्लाऊज आहे या साडीवरचा अर्जंट जो ब्लाऊज आपण सकाळी कटिंग जी पाहिली ती तर तो या पद्धतीने स्टिच होऊन रेडी झालेला आहे. तर 1 मिनटं तुम्हाला फुल दाखवते मी. तर दिसते व्यवस्थित दिसते. तर हा जो ब्लाऊज आहे ते पहा या पद्धतीने स्टिच झाला आहे आणि बॅक याचा फुल डीप आहे. तर हा जो अर्जंट ब्लाऊज आहे तर याची आपण जी शिलाई आहे ती आपण
20पर्यंत घेतलेली आहे आणि अर्जंट ब्लाऊजची शिलाई आपण जास्त घेतो. तर या पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि ही आहे याची साडी. हे तुम्ही पाहू शकता, ब्रासोची साडी आहे, ब्रासोचं सूत आहे याचं. आणि हा अर्जंट ब्लाऊज या पद्धतीने स्टिच झाला आहे. तर तुम्हाला आपला हा जो ब्लाऊजचा व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा.